माझा भाऊ प्रदीप सामंत फार लवकर गेला तो, पण त्यानेही शाळेमध्ये बरंच कार्य केलं. तर या सर्व थोर विभूतींना मी नमस्कार करते, मनापासून वंदना करते. आणि आता आपण काय करणार आहोत, काय चाललेलं आहे हे तुम्हाला सांगते. ही शाळा 1967 पासून सुरू झाली. इथे एक इमारत आहे आणि त्या बाजूला एक इमारत आहे. या इमारतीत आपण KG पासून 4थी पर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे वर्ग बसवतो. आणि त्या इमारतीत आपण 5वी ते 10वी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम याचे वर्ग बसवतो. तर खूप शाळा चांगले, रिझल्टही चांगला येतोय. कित्येक विद्यार्थी तुमच्यात बसलेले असतील की जे या शाळेमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे या शाळेचा. आता ही जी मुलं, आज आपण जो पहिला कार्यक्रम करणार आहोत, ही मुलं फक्त 3 ते 5 वर्षाची आहेत. 3 to 5 years. खूप मस्ती करणार ती, खूप आवाज करणार, म्हणून आम्ही त्यांना तिकडेच ठेवले कार्यक्रमातल्या मुलांना. कारण हा जो कार्यक्रम आहे मोठ्यांचा, तो थोडासा संपला की मग आम्ही करणार. पण हे मुलं काय काय करतात आता तुम्ही बघितलं. स्वागत गीत आणि ईशस्तवन हे 3 दिवसात बसवलेले. बसवताना मी नव्हतेच इकडे, मी गावाला गेले होते, आंगणेवाडीच्या जत्रेला तिकडे गेले होते. पण इकडे या शिक्षकांनी मेहनत करून, पूजा चव्हाणने त्यांना सहकार्य करून अत्यंत कमी वेळामध्ये ही दोन्ही गाणी, आणि मुलं अगदी खुशीत येऊन गाणं म्हणत होती. त्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता या शाळेत काय काय नाही होत, खूप काही होतं. खूप आम्ही त्यांचं कौतुक करतो. आता तुम्हाला कळेल थोड्या वेळाने की कॅमलिनच्या स्पर्धेमध्ये 10 मुलांना कॅमलिनने निवडलेले आणि 10 बक्षिसे त्यांनी पाठवलेली आहेत आम्हाला. फक्त कॅमलिन नाहीये तर खूप आहे. सगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आमचे पालकही आम्हाला सहकार्य करतात. म्हणजे कोणत्या धर्मातले आहेत, कोणत्या जातीतले आहेत, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. शाळेत येणारे सगळे सारखे. त्यामुळे त्या सगळ्यांचं, पालकांचं सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवून कौतुक करा. आपलं कौतुक आपण केलंच पाहिजे. तेव्हा या मुलं जी काम करणार आहेत, आता तिथे तुम्हाला दाखवणार आहेत, की तुम्हाला योगा करून दाखवणार आहेत, 26 जानेवारीचा कार्यक्रम करून दाखवणार आहेत, बाकीचे कार्यक्रम करून दाखवणार आहेत. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की नर्सरीच्या ज्या शिक्षिका आहेत ना आमच्या, त्या एका शिक्षिकेने 5 पुस्तकं लिहिली, नर्सरीची, KGची, आणि तिचं कौतुक एका प्रकाशनाने भरपूर रक्कम देऊन गेलेले. आणि ती 5 पुस्तकं सगळ्या शाळांमध्ये पुढच्या वर्षी दिली जाणार आहेत. एवढं कौतुक आहे. आपल्याला वाटतं की हे लोक काहीच करू शकत नाही, पण हे लोक खूप काही करू शकतात. तेव्हा या सगळ्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आम्ही करतोच. आम्ही त्यांना खाऊ देतो, आम्ही त्यांना सहलीला घेऊन जातो. केवढ्या लांब सहलीला घेऊन गेलो तर यावर्षी मालाड, मारवे. बापरे, येताना तर मला स्वतःलाच कसं तरी भीती वाटत होती की मी कधी घरी पोचू. आणि BKCला अडकलो. BKC वरून येताना फार प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे असं वाटलं की आता आम्ही जाऊ की नाही, लवकर पोहोचू की नाही. खूप वाजले हो, 6:30 वाजले आम्हाला इकडे यायला. पण मुलं शांत होती, थंड होती.
त्यांनी त्या पिकनिक भरपूर एन्जॉय केली, खूप एन्जॉय केली. छान वाटलं मला हे सगळं. आता मला छान वाटतंय, आमच्या सचिवांना छान वाटते, आमच्या अध्यक्षांना छान वाटते, आमच्या शिक्षकांना छान वाटते, पण इतरांना छान वाटायला पाहिजे ना. म्हणून मी एका पाहुण्या बाईंना पण या ठिकाणी बोलवलं. आणि मला कल्पनाच नाहीये की ही आमची लहानपणाची मैत्रीण आहे. आम्ही पलीकडे राहायचो 10 नंबर मध्ये, तिथे त्याच्या आसपासच त्या राहायच्या. तुला नाही काही आठवत, कारण माझ्यापेक्षा त्या खूप लहान आहे. पण मी नवरेबागला राहते तेव्हा माझी जाता येता फक्त ओळख होती. मी काही कधी त्यांच्याकडे गेले नाही किंवा त्यांच्याशी बोललेलेही नव्हते. पण का कोण जाणे, त्यांना येता जाताना बघताना मला असं वाटलं की या बाईला आपण बोलवायचं, या बाईंना आपण आपल्या शाळेमध्ये मुलांचं कौतुक करायला बोलवायचं. आणि म्हणून मी सहज एक दिवस शाळेत येताना त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही याल का हो आमच्याकडे पाहुणे म्हणून. त्यांनी लगेच 1 मिनिटात होकार दिला. आता तुम्हाला वाटेल की इतकं होकार दिला म्हणजे काय, साध्याच असतील या. तुम्ही तर त्यांना सगळ्यांनाच ओळखत असाल, कारण त्यांचं नाव आहे डॉक्टर मीनल वैद्य. माहिती आहे ना सगळ्यांना तुम्हाला. त्या बाजूला जे राहतात त्यांना तर नक्कीच माहिती. आता नुसतं एवढंच नाहीये, त्या BAMS असल्या, त्यांनी किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 25वा नंबर त्यांनी मिळवलाय. म्हणजे केवढ्या हुशार बुद्धिमान आहेत त्या. 10वी 12वी रुपारेल महाविद्यालयात केलंय आणि नंतर पोद्दार कॉलेज आहे मेडिकलचं. त्यांनी सर्जरीमध्ये 2रा नंबर मिळवलाय. सहज शक्य नाहीये. त्याकरता केवढं तरी योगदान द्यावं लागतंय. त्यामुळे अनेक वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतलाय, अनेक गायन नाटक यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी. इनलेट, हिंदू महासभा हॉस्पिटल, गोदर हॉस्पिटल इकडे त्यांनी काम केलेले. आणि आता कितीतरी वर्ष मी येता जाता बघते की त्या या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. माणसं त्यांच्याकडे येत असतात, जात असतात आणि किती त्या प्रेमळ बोलतात आणि किती हळू बोलतात. म्हणजे मला कौतुकच वाटलं त्यांचं की बापरे, एवढं सावकाश बोलून ही आमची मुलं ऐकतील का हो. कारण आम्हाला किती जोरात बोलावं लागतं तेव्हा ती मुलं कुठेतरी ऐकणार. त्यामुळे या इतक्या सॉफ्टली आणि इतकं प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती काय असावी ती त्यांच्याकडे बघूनच कळते की किती वात्सल्य भरलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, पण ते दिसून येते. खूप छान वाटलं मला असे पाहुणे आपल्याला मिळाल्याबद्दल. त्या पाहुण्यांचंही खूप खूप स्वागत. आता इथे कोण कोण बसले ते मी सांगते ना. हे जे आहे ते माझे धाकटे बंधुराज आहेत, नरेंद्र सामंत सर. कॉम्प्युटरचं सगळं बघतात ते, अतिशय हुशार आहे, पण अत्यंत मितभाषी आहे. फार आवाज नसतो त्यांचा, त्याला जे करायचंय ते करतो. इथे जे बसलेले आहेत ते संजू सर, मला वाटतं सगळ्यांनाच माहीत असतील. ते सचिव आहे. वडिलांच्या नंतर आम्ही त्याच्याकडे तो कारभार दिलेला आहे. त्या मराठी इंग्रजी SPD इंग्रजी विभागाच्या त्या मुख्याध्यापिका आहेत कोणस्कर मॅडम. इकडे जे बसलेले आहेत ते SPD मराठी माध्यमाचे आहेत ते वाक्षे सर. त्या संजीवनी पवार, ज्यांना माहीत असतील त्या आधी इथेच शिक्षिका होत्या, आता मुख्याध्यापिका म्हणून त्या गेलेल्या आहेत. इतक्या हुशार आहेत की बालभारतीच्या पुस्तकाचे लिखाण त्या करतात. इतकी हुशार माणसं या ठिकाणी आहे. त्या जेनी मॅडम आहेत भांडूपच्या शाळेत. पाठीमागे आहेत त्या सगळ्या आमच्या सेकंडरीतल्या आहेत.
सहकारी शिक्षिका मांढरे मॅडम, घाटे मॅडम, काटकर मॅडम, सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि सगळे माझे शिक्षक, माझे शिक्षकेतर कर्मचारी, तुम्ही सगळे पालक, सगळ्यांना पुन्हा